नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रमाणे आपला स्वतःच नॉन क्रिमिलियरसाठी अप्लाय करू शकतात त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आणि या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपला अगोदरच रजिस्ट्रेशन झाला असेल तर आपल्याला इथं आपला युजर आय डी द्यायचा आहे आणि इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे आणि इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण जर इथं न्यू युजर असाल तर आपल्याला इथं न्यू युजर रजिस्टर हेअरवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं रजिस्ट्रेशनसाठी दोन ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करायचं आहे तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण जर आपला फक्त मोबाईल नंबर देऊन आणि OTP देऊन आपला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला हा ऑप्शन 1 वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे खाली हा मोबाईल नंबर आणि युजर नेम व्हेरिफिकेशनचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं आपला युजर नेम बनवायचा आहे. युजर नेममध्ये आपण आपला कोणता पण मोबाईल नंबर, आपला जन्मतारीख किंवा आपला आधार कार्ड नंबर किंवा आपण आपलं नाव आपण इथं कशाप्रमाणे पण बनवू शकता. आणि युजर नेम बनवल्यानंतर इथं आपल्याला खाली हा चेक युजर नेम अवेलेबिलिटीचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे यू कॅन यूज दिस युजर नेमचा ऑप्शन येऊन जाणार. अगर आपल्याला याप्रमाणे मेसेज नाही आला तर आपल्याला इथं आणखी आपला दुसरा युजर नेम बनवायचा आणि त्याला चेक करायचा आहे. युजर नेम बनवल्यानंतर आपल्याला इथं खाली पासवर्ड बनवण्याचा ऑप्शन येऊन जाणार. आपल्याला इथं आपला पासवर्ड कम से कम 7 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 20 कॅरेक्टरचा बनवायचा आहे. या पासवर्डमध्ये आपल्याला एक कोणता पण 0 ते 9 मधून कोणता पण आपला एक अंक ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला कोणता पण एक लोअर केस ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कोणता पण एक अप्पर केस अल्फाबेट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कोणता पण आपला एक स्पेशल कॅरेक्टर द्यायचा आहे. जसं की इथं एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलं आहे @ किंवा डॉलर किंवा पर्सेंटेजचा सिम्बॉल, त्यांच्याबद्दल आपण कोणता पण इथं देऊ शकता. आणि आपल्या या पासवर्डची लेंथ आपल्याला कमीत कमी 7 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त आपल्याला इथं 20 कॅरेक्टर एवढी ठेवायची आहे. जसे की इथे एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिला आहे हा सिटीजन @123. याचप्रमाणे आपण आपला पासवर्ड बनवू शकता. जसे की आता आपला नाव देऊ शकता प्रणय @123 किंवा आपला अंकिता @123. याप्रमाणे आपण आपला पासवर्ड बनवू शकता. तो पासवर्ड आपल्याला इथं या पासवर्डमध्ये टाईप करायचा आहे आणि हाच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये आणखी टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं फुल नेम इंग्लिशमध्ये आपला नाव द्यायचं आहे इंग्लिशमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे. मग ॲटोमॅटिकली येतं फुल नेम मराठीमध्ये, आपलं नाव मराठीमध्ये येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली जन्मतारीख द्यायची आहे. जन्मतारीख दिल्यानंतर जेवढी एज असेल म्हणजेच आपली जेवढी वय असेल ते वय आपली इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं एक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपला इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार आणि याप्रमाणे आपल्याला इथं इन्फॉर्मेशनमध्ये आपला इथं युजर नेम येऊन जाणार आणि आपला जिल्हा पण येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं ओके वरती क्लिक करायचं आणि आपण इथं ऑटोमॅटिकली आपल्या लॉगिंगच्या पेजवरती येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला युजर नेम द्यायचा आहे आणि इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आणि इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि इथं आपल्याला लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली याप्रमाणे लॉगिंग होऊन जाणार. लॉगिंग झाल्यानंतर आपल्याला इथं डाव्या साईडला हे काही ऑप्शन्स दिलेले आहे. तर आपल्याला इथं या लाईनीला खाली स्क्रोल करताना आपल्याला इथं शोधायचं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट. मग त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा सब डिपार्टमेंटचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला आणखी रेव्हेन्यू सर्व्हिसवरती क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हे बॉक्स येऊन जाणार. तर आपल्याला इथं हा नॉन क्रिमिलियरचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आणि आपल्याला इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला हा डाव्या साईडला सर्व्हिस लिस्टचा ऑप्शन दिलेला आहे. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आणखी हे बॉक्स येऊन जाणार. तर इथं आणखी आपल्याला हा नॉन क्रिमिलियरवरती क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर आपल्याला हे नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार ते सर्व डॉक्युमेंट्स इथं येऊन जाणार. तर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण चेक करू शकता. चेक केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा कंटिन्यूचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर या पेजपासून आपल्याला आपला फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं ॲप्लिकंट डिटेल्समध्ये कास्ट सर्टिफिकेट यावाल्या ऑप्शनमधून आपल्याला हे आपली नॉन क्रिमिलियर रिन्युअल करायची आहे किंवा नवीन काढायचे आहे तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे. दोघांची पण प्रोसेस सेमच आहे. तर आपण कोणता पण ऑप्शन सिलेक्ट करू शकता. अगर आपल्याला रिन्यू करायचं असेल तर आपण रिन्यूचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि आपल्याला जर नवीन काढायचे असेल तर आपण नवीनचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं सॅल्युएशनमधून आपल्याला सॅल्युएशन सिलेक्ट करायचं आहे.
आपण मुलगा असेल तर कुमार आणि मुलगी असेल तर कुमारी, आणि कोणत्या मोठ्या माणसासाठी जर आपल्याला हे नॉन क्रिमिलियर काढायचे असेल आणि ते पुरुष असतील तर इथं श्रीवाला, आणि तर स्त्री असतील तर इथं हा श्रीमतीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं त्यांचं नाव ऑटोमॅटिकली येऊनच जाणार आणि इथं मराठीमध्ये पण येऊन जाणार. इथं त्यांच्या नावामध्ये काही मिस्टेक असेल तर आपल्याला ते करेक्ट करायचे. त्याच्यानंतर खाली येतं त्यांच्या वडिलांचे नाव द्यायचे. सर्वात अगोदर येतं फादर सॉल्युशनमधून हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर येतं त्यांच्या नाव द्यायचं आहे इंग्लिशमध्ये आणि आपल्याला बाहेर क्लिक करायचं आहे. मग त्यांचे नाव ऑटोमॅटिकली इथं मराठीमध्ये येऊन जाणार आणि इथं मराठीमध्ये पण काही मिस्टेक असेल तर आपल्याला ते पण करेक्ट करायची आहे. आणि त्याच्यानंतर इथं त्यांच्या जन्मतारीख येऊन जाणार. इथं त्यांची वय पण येऊन जाणार. इथं मोबाईल नंबर येऊन जाणार आणि इथं जेंडर पण येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं हा ईमेल आय डीचा ऑप्शन दिलेला आहे. आपल्याला ईमेल आय डी द्यायची असेल तर देऊ शकता. हा इथं मॅन्डेटरी नाही आहे. आणि इथं ऑक्युपेशनमधून ते काय काम करतात त्यांचं काम सिलेक्ट करायचं आहे. इथं कोणत्या स्टुडंटसाठी फॉर्म फिलअप करत असाल तर आपल्याला हा इथं स्टुडंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा कोणते जर ते काम करत असतील तर तो कामाचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर इथं त्यांचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. हा पण इथं मॅन्डेटरी नाही आहे. आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा सोडायचं असेल तर आपण सोडू पण शकता. इथं आपला नॅशनॅलिटी अगोदरच येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली आपला ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर तर ॲड्रेसमध्ये आपला जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर तर बिल्डिंग, सेक्शन, स्ट्रीट, लँडमार्कचा ऑप्शन दिलेला आहे. हा आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता. आणि इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपल्या गावाचे नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पिनकोड द्यायचा आहे. आपल्या ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली आपल्याला रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंट, म्हणजे आपण जर आपल्या कोणत्या दुसऱ्या रिलेटिव्हसाठी जसे की आपल्या मुलासाठी, मुलीसाठी जर आपली हे नॉन क्रिमिनल काढत असाल तर त्यांचा इथं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि आपण जर स्वतःसाठीच काढत असाल तर आपल्याला इथं हा सेल्फवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं बेनिफिशरी कास्ट डिटेल्समध्ये आपल्याला आपल्या कास्टची डिटेल्स द्यायचे. इथं कास्टमध्ये आपली जी कास्ट असेल तो कास्टचं नाव इथून आपल्याला शोधून तो सिलेक्ट करायचा आहे. या कास्टनुसार इथं कॅटेगरीमध्ये आपली कॅटेगरी ऑटोमॅटिकली येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला व्हॅलिडिटी ड्युरेशनमध्ये आपल्याला हे आपली नॉन क्रिमिलियर किती वर्षासाठी काढायचं आहे तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षाचा ऑप्शन दिलेला आहे. हे संपूर्ण डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला बेनिफिशरी फादर हजबंडच्या डिटेल्समध्ये आपल्याला एकतर त्यांच्या फादरच्या आणि लग्न जर झालं असेल कोणत्या मुलींच्या तर त्यांच्या हजबंडचे डिटेल्स द्यायचे आहे. सर्वात अगोदर इथं सॅल्युएशनमध्ये श्रीवाला ऑप्शन इथं सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर इथं फुल नेम इंग्लिशमध्ये त्यांच्या इथं नाव द्यायचं आहे आणि तोच नाव इथं आपल्याला मराठीमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं हा डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. हा इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता. त्याच्यानंतर इथं त्यांचा जेंडर द्यायचा आहे. इथं त्यांची ईमेल आय डी द्यायची आहे. हा पण इथं मॅन्डेटरी नाही आहे, आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता. इथं आधार कार्डचा ऑप्शन दिलेला आहे. हा पण इथं मॅन्डेटरी नाही आहे, आपल्याला द्यायचा असेल तर आपण इथं देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला आपल्या इन्कमची डिटेल्स द्यायची आहे. इथं आपल्याला इन्कम सोर्सच्या खाली काही ऑप्शन दिलेले आहे, जसे की इथं ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड ॲसेट किंवा बिझनेस अँड अदर रिसोर्सेस किंवा इथं सॅलरी, पेन्शन आणि अदर रिसोर्सेसच्या याप्रमाणे आपल्याला इथे ऑप्शन दिले. तर आपली ज्याप्रमाणे आपली इन्कम असेल त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपली इन्कम द्यायची आहे. इथं आपल्याला हे नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपली इन्कम काढावी लागते आणि ते पण आपल्याला साधीवाली इन्कम न काढता आपल्याला नॉन क्रिमिलियरसाठी एक स्पेशल इन्कम येते, तेवाली इन्कम काढावी लागतो. ते इन्कम काढण्याचे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर सर्वात अगोदर आपल्याला ते इन्कम काढायचे आहे आणि त्या इन्कमवर ज्याप्रमाणे आपल्याला आपली इन्कम दिली असेल, जसे की आपली इथं शेतीची किंवा बिझनेसची किंवा आपली अदर इन्कम निघाली असेल तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे आपली इन्कम निघाली त्याच बॉक्सच्या समोर आपल्याला आपली इन्कम द्यायची आहे. जसे की इथं शेतीची इन्कम असेल तर आपल्याला या ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड ॲसेटच्या समोर येतं आपली 22-23 मध्ये जे इन्कम असेल ते आपल्याला इथं द्यायचे आहे. 23-24 मध्ये जे इन्कम असेल ते इथं द्यायचे आणि 24-25 मध्ये जे इन्कम असेल ते आपल्याला इथं द्यायची आहे. इन्कमची डिटेल्स दिल्यानंतर इथं टोटलमध्ये तेच इन्कम इथं येऊन जाणार. आपल्या इन्कमची डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला अदर डिटेल्समध्ये आपल्याला हे नॉन क्रिमिलियर कशासाठी पाहिजे आहे तर आपल्याला इथं हे रिझन विचारला आहे. तर आपल्याला ज्या कामासाठी आपल्याला हे नॉन क्रिमिनल पाहिजे असेल तो ऑप्शन आपल्याला इथं टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हे ॲफिडेविटबद्दल विचारलं आहे की आपल्याला ॲफिडेविट पाहिजेत आहे का. अगर आपल्याला पाहिजेत असेल तर यसवरती क्लिक करायचं आणि नसेल पाहिजे तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲग्रीमेंट डिटेल्समध्ये काही हे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ते इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं हा एक्सेप्टवाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे एक बॉक्स येऊन जाणार. या बॉक्समध्ये दिलेले संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचल्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं आणखी एकदा सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा ॲप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुलीच्या इथे मेसेज येऊन जाणार आणि इथं आपल्याला आपली ॲप्लिकेशन आय डी पण येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे.
मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. हा फोटोग्राफ आपल्याला कोणत्या साईजमध्ये, कोणत्या केबीमध्ये, कशाप्रकारे आपल्याला फोटोग्राफ बनवायचा आहे इथं त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला आपला फोटोग्राफ बनवायचा आहे आणि आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण तो आपला फोटोग्राफ जिथं कुठं ठेवला असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर याप्रमाणे आपला फोटोग्राफ इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. इथं आपल्याला हे प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये इथं दिलेल्या डॉक्युमेंट्समधून कोणता पण एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. आपल्याला जो डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्या बॉक्सच्या समोर आपल्याला इथं क्लिक करायचे आहे. जसे की आम्ही इथं आपलं आधार कार्ड देत आहोत, त्याच्यासाठी आम्ही इथं आपल्या आधार कार्डच्या समोर इथं क्लिक करत आहोत. इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा सिलेक्टचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला या सिलेक्टवरती क्लिक करायचं आणि मग आपल्याला इथं अपलोड फाईलवरती क्लिक करायचं आहे. अपलोड फाईलवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे हा चूज फाईलचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या चूज फाईलवरती क्लिक करायचे आणि आपण आपला आधार कार्ड जिथं कुठं ठेवले असेल तिथं आपल्याला हा आपला आधार कार्ड अपलोड करायचा आहे. मग तो आपला आधार कार्ड याप्रमाणे इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या वडिलांचे आधार कार्ड, आपली TC, वडिलांची TC, त्यानंतर आजोबाची TC किंवा निरक्षरचा दाखला आणि जर जिवंत नसतील म्हणजे हयात नसतील तर त्यांच्या मृत्यूचा दाखला. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली कास्ट, राशन कार्ड, आपली 3 वर्षाची इन्कम. आपल्याला हे इन्कम साधीवाली चालत नाही, तर आपल्याला इथं नॉन क्रिमिनलसाठी स्पेशल इन्कम काढावा लागते. त्या इन्कमच्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर सर्वात अगोदर आपल्याला ते आपली इन्कम काढायची आहे आणि आपल्याला इथं ते अपलोड करायची आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला P1 किंवा नमुना तो पण जुनावाला आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. आणि इथं आपल्याला हा घोषणापत्र आपल्याला इथंच खाली दिलेला आहे. तर इथूनच आपल्याला हा डाउनलोड करायचा आहे आणि तिथं आपला फोटो लावून तिथं आपला नाव, गाव आणि आपला ठिकाण लिहून त्याला पण इथं अपलोड करायचं आहे. इथं सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला खाली हा अपलोड डॉक्युमेंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. मग याच्यानंतर थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि इथं आपल्याला आपला पेमेंट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपल्याला पेमेंट करण्यासाठी कोणते चार्जेस लागले याची संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर आपल्याला हे इन्फॉर्मेशन चेक करून पुष्टी करावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं हा नेट बँकिंगवरती क्लिक करायचं आहे आणि मग नेट बँकिंगवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा पे GOV इंडिया ऑल बँकचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हा पेमेंट डिटेलची संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. हे इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला इथं प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI वॉलेट आणि UPI QR कोडचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे पेमेंट करायचं असेल त्याप्रमाणे आपल्याला इथं आपला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर याप्रमाणे इथं आपण फिलअप केलेल्या फॉर्मची रिसिप्ट आणि आपण ज्याचा पेमेंट केला त्याची रिसिप्ट इथं येऊन जाणार. आणि आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं हा खाली प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PCमध्ये याला सेव्ह करून पण ठेवू शकता. आणि आपण जे हे नॉन क्रिमिलियरचा फॉर्म इथं फिलअप केला आहे हा आपला 7 ते 8 दिवसामध्ये आपली व्हेरीफाय होऊन येतं आपली नॉन क्रिमिलियर येऊन जाणार. तर आपण त्याला इथूनच डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपला स्वतःच नॉन क्रिमिलियरचा फॉर्म फिलअप करू शकता. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.